सध्या कोरोना महामारीचा काळ अतिशय वाईट आणि गंभीर प्रकारे सुरू आहे. ही दुसरी वेळ आपण असं म्हणतो. तर काही गोष्टी आपण जर पाळल्या असत्या, उदाहरणार्थ सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे आणि हात वेळोवेळी स्वच्छ धुणे, आपण गरम पाणी आणि साध्या सोपने धुतलं तरी चाललं असतं. पण आता अशी परिस्थिती आहे की आपल्याकडे भयानक पॉझिटिव्ह पेशंट वाढलेले आहेत. एक 3 महिन्यापूर्वी जर आपण जर अभ्यास केला तर आपला जो रेट होता पॉझिटिव्ह 2.5%, आजच्या घडीला 8.5-9-10% आलेला आहे. आपल्याकडे सोलापूर सिटी, नंतर सोलापूर ग्रामीण, नंतर उस्मानाबाद, काही लातूर, काही कर्नाटकातले पेशंट येत आहेत. आपलं जे कोविड हॉस्पिटल हे पहिलं हॉस्पिटल आपण मागच्या वर्षी मार्चमध्ये सुरू केलेलं आहे. तेव्हा त्याच्या आधी आपले फक्त 6 बेड होते. आत्ताच्या घडीला आपण हे 300 बेडवर स्ट्रेंथ दिलेली आहे. आपलं जे हॉस्पिटल आहे, आपण नुसतं कोविड नाही तर नॉन कोविड वर म्हणजे सांगता ॲक्सिडेंट होणं, सायक्लोन पडणं, हेड इंजुरी होणं, डिलिव्हरी आहे, सीझर आहे, नंतर हार्ट अटॅक आहे, लिव्हर खराब होतं, पॉयझनिंग आहे, याच्यातही पेशंट आपल्याकडे गोरगरीब पेशंट येत असतात. तर आपण आणि आमचे डॉक्टर हे कोविड आणि नॉन कोविड दोन्ही आम्ही बाजू सांभाळत असतो. आजच्या घडीला तुम्ही जर बघितलं असेल तर मृत्यूदर खूप वाढलेला आहे. त्याची कारण अशी आहे की हे जे व्हायरस आणि मागच्या व्हायरसमध्ये बऱ्यापैकी फरक आहे. जे आपण वाचतोय, अभ्यास करतोय, मागच्या व्हायरसमध्ये कसं होतं, नाकात जर इन्फेक्शन झालं तर साधारणतः लंगमध्ये हे 12 ते 13 दिवसात जात होतं. म्हणजे पेशंटला 2 आठवडे पेशंट घरी राहायचं घ्यायचा. आजच्या घडीला असा अभ्यास केला आहे की एकदा नाकातून जो डायरेक्ट लंगमध्ये जातो हा 4 दिवसात जातो आणि दोन्ही लंग इन्व्हॉल्व होत आहेत आणि त्याच्यामुळे त्याचं फुफ्फुसाचं जे कार्यक्षमता कमी होते, ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं आणि दबावतो. त्याचबरोबर त्याचं मल्टी ऑर्गन फेल्युअर म्हणजे किडनी खराब होणं, लिव्हर खराब होणं, हे सगळं होत आहे. म्हणून आम्ही वारंवार आपल्या माध्यमातून सगळ्यांना मी सांगतो की आपण कारण नसताना घराच्या बाहेर पडू नका. एक दुसरं, जेव्हा जमेल तेव्हा हात स्वच्छ किंवा ग्लोव्ज वापरा आणि डबल मास्क वापरा. आता कन्सेप्ट सिंगल माझंही बघितलं की डबल मास्क वापरा, शक्यतो 2 मास्क वापरा आणि कारण नसताना बाहेर पडू नका. मग वेळ मिळाला तुम्ही अभ्यास करा, न्यूट्रिशन तुमचं चांगलं खाणं, या गोष्टी पाळल्या पाहिजे. आता ट्रीटमेंट पार्ट जर आपण बघितला तर बरेचसे गैरसमजुती गैरसमजे सारखे मला आपण डॉक्टर हे पाहिजे ते पाहिजे. तर क्लिअर कट स्टेट टास्क फोर्सच्या गाईडलाईन्स आहे आपल्याकडे. कुठल्या पेशंटला काय करावं तर आपण 4 कॅटेगरीमध्ये पेशंट बघतो. एक तर एसिम्प्टॉमॅटिक, ज्याला काहीच त्रास होत नाही. मागच्या वर्षी तुम्हाला आठवतं मी सुपर स्प्रेडर म्हटलं होतं की पेशंट कोण पसरतं, ज्याला सिम्पटम नाही आहे तो फिरतो, त्याला टाकणे हेल्दी आणि तोच कॅरी असताना तो 10 लोकांना इन्फेक्ट करतो. लॉकडाऊनचा अर्थ असा आहे की आपण कारणस्थान बाहेर पडू नये. आपण जर चुकून सुपर स्प्रेडर असाल तर तुम्ही दुसऱ्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार नाही आणि चुकून आला असता मास्क असेल दोघांचा तर इन्फेक्टिव्हिटी किंवा ट्रान्समिशन ऑफ द व्हायरस प्लेस, हा जो व्हायरस आहे हा भयानक इन्फेक्शन आहे. म्हणजे आपण जर गुण पकडले 1 मार्क होता मागच्या व्हायरसला, त्याला 10 आहे. याचा अर्थ असा की हा जर एकदा घरात शिरला तर सगळ्या घरात इन्फेक्ट करतो. म्हणजे इन्फेक्शन व्हिडलन्स आणि डेथ पण खूप होतं. त्याच्या बघितलं असेल रेट भयानक डेथ होत आहे. तर कारण असं आहे की आपल्याकडे अजूनही रामबाण उपाय नाही आहे. तर प्रिव्हेन्शन म्हणजे त्याच्याकडे वाचणं हे जास्त चांगलं आहे त्यांना आजार होणं. तर आता आम्ही वॅक्सिनेशन ड्राईव्ह पण केलेलं आहे. तर वॅक्सिनेशन आपण जर बघितलं असेल तर सगळ्यांना आधी हेल्थकेअर वर्करला वॅक्सिन दिलेलं आहे. नंतर आपल्या लक्षात असेल तर डॉक्टर आहे, आमचे सगळे वर्ग 4 वर्ग 3 सगळ्यांना दिलेलं आहे. पोलीस फोर्सला पण दिलेलं आहे. तर वॅक्सिनेशन हे मस्ट आहे. वॅक्सिन दिलं म्हणजे तुम्ही चांगल्या असं नाही, गॅरंटी नाही. वॅक्सिन दिल्याने फक्त प्रोटेक्शन होईल की तुम्हाला जर चुकून तो आजार झाला तुम्ही कमीत कमी व्हेंटिलेटर जाणार, याचा एवढंच इश्यू आहे. तर आता लोक म्हणतात, फोन करतात मला ब्लड पाहिजे, प्लाझ्मा पाहिजे, रेमडेसिवीर पाहिजे किंवा बरेच औषधं पाहिजे. तर क्लिअर कट गाईडलाईन्स आहे. पहिला आहे एसिम्प्टॉमॅटिक पेशंट. एसिम्प्टॉमॅटिकचा अर्थ असा आहे की त्याला काही त्रास होतो, त्याने घरी क्वारंटाईन राहणे, एका घरात राहणे आणि व्हिटॅमिन सी किंवा बी कॉम्प्लेक्स घेणे आणि स्वतःचं ऑक्सिजन टेस्ट करणे. कारण आपल्याकडे एवढं हॉस्पिटल नाही की आपण सगळ्यांना ॲडमिट करू. तर जरा थोडे सिम्पटम आले
तो सीसी कोविड केअर सेंटर राहू शकतो, नसतील तर घरात राहू शकतो. नंतर काय करायचं, माइल्ड सिम्पटम. माइल्ड सिम्पटम म्हणजे काय, तर पेशंटला थकवा येतो, मसल दुखतात किंवा पेशंट खोकवतं, खोकला येतो, बारीक ताप येतो, जुलाब येतो, पोटात दुखतं, हे असे सिम्पटम आहेत. ते त्याला सुद्धा आपण काय करतो, हायड्रोक्सिक्लोरोक्विन किंवा आयव्हरमेक्टिन किंवा फाविपिराविर वापरायचं. आणि हे सुद्धा पेशंट घरी राहू शकतात. ज्या वेळेला पेशंटला परत ताप येतो, दम लागतो, खोकलायला लागतो, एक वॉक टेस्ट असते. वॉक टेस्टचा अर्थ असा आहे की आधी आपलं सॅच्युरेशन बघायचं आपण, आणि पेशंटला एक 6 मिनिटं चालवायला लागायचं. त्याच्यात जर सॅच्युरेशन खाली पडलं, म्हणजे समजा 96 असेल, 92 झालं, 91 झालं, तर याचा अर्थ असा आहे की तुमची लंग इन्व्हॉल्वमेंट झालेली आहे, म्हणजे त्यावेळेला तुम्ही आजार पकडला पाहिजे. हा जर आजार पकडला गेला आणि त्यावेळेला जर पेशंटला खूप त्रास असेल आणि जर रेमडेसिवीर जर त्यावेळेला दिलं गेलं तर तो बरा होतो. आता व्हायरस मारण्यासाठी औषध जगात नाही. हे जे आपण रेमडेसिवीर देतो, याच्याने व्हायरसचं मल्टिप्लिकेशन ग्रोथ, त्याची वाढण्याची शक्ती कमी करतो. तर तो ज्या वेळेला पेशंट माइल्ड टू मॉडरेट ट्रान्झिटमध्ये त्यावेळेला रेमडेसिवीर द्यायला लागतं. हा सेफ ड्रग नाही. या ड्रगने लिव्हर आणि किडनी खराब होते. माझं सुद्धा खूप सुद्धा या टॉक्सिकने गेलेलं आहे. त्यामुळे कोणाला, आणि जेव्हा पेशंट सिव्हिअर होतो त्याचा अर्थ असा की व्हायरल मल्टिप्लाय होऊन गेले, त्याला सपोर्टिव्ह ट्रीटमेंट लागते, म्हणजे ऑक्सिजन, स्टेरॉइड, अँटीबायोटिक. त्यावेळेला रेमडेसिवीरची गरज नाही. मला पण आता आमचा पेशंट व्हेंटिलेटरच्या पेशंटला रेमडेसिवीरची गरज ऑलरेडी तो व्हायरस पसरलेला आहे. हा जो ड्रग आहे हा व्हायरस मारत नाही, हा फक्त कंट्रोल करतो. कधी लागतो कंट्रोल, जेव्हा पेशंट माइल्ड टू मॉडरेट जातो त्यावेळेलाच रेमडेसिवीर दिलं गेलं पाहिजे. ते सुद्धा द्यायच्या आधी तुमचं किडनी आणि लिव्हर फिंगर टेस्ट करायला पाहिजे. ते जर ॲबनॉर्मल असेल तर देता येत नाही. आणि आजही आपण बघतो 2 ट्रायल जगात आलेले आहेत, त्याच्यामध्ये काहीतरी 2000 पेशंटला त्यांनी रेमडेसिवीर दिलेला आहे, 2000 दिले. तर जो रिस्पॉन्स आहे असा आहे, सेम आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही माझा पेशंट रेमडेसिवीर दिलं नाही म्हणून दवत, असं नाही. म्हणजे जो मनात आपल्या माध्यमातून मला सांगायचं आहे की सगळ्यांनी भाऊ करू नये, एक तर प्रिव्हेंटच करावं, आणि झालं तर डॉक्टर विश्वास ठेवा. आम्ही ते ओपन आहोत, कधी मला अडचण आली तर आपण हे गाईड करू शकतो. आपल्याकडे कुठलाही तुटवडा नाही. शासनाच्या माध्यमातून आमचे मंत्री अमितजी देशमुख सर, नंतर आपल्या इथले लोकल आमदार प्रणिती शिंदे, कलेक्टर सर, कमिशनर यांच्या माध्यमातून आपल्याकडे 100% औषधांचा तुटवडा नाही. ऑक्सिजनचा पुरवठा वेळोवेळी चालेल. बेड स्ट्रेंथ आपण आता 300 केली. आपण कुठले पेशंट ठेवतो, जे पेशंट खरेच क्रिटिकल आहे, ज्यांना 5 ते 6 लिटरच्या वरती ऑक्सिजन लागतो, एक ज्यांना डायलिसिस लागू शकतं, ज्यांना व्हेंटिलेटर लागू शकतं, ज्यांना बायपॅप लागतं, किंवा ज्यांना कुठल्या ऑपरेशनची गरज असते जे बाहेर कुठे होत नाही, तेच पेशंट आपण बघतो. त्यामुळे आपण जे 342 आपल्याकडे 44 व्हेंटिलेटर आहे, तर कुठं असं एकदाही झालेलं नाही आतापर्यंत की 44 लिटर लागलेले, आणि आपण जशी गरज पडेल तसंच करतो. त्यामुळे आपल्या माध्यमातून मला नागरिकांना विनंती आहे, शक्यतो आपण या आजारापासून प्रिव्हेंट व्हा. कसं तर पहिल्यांदा वॅक्सिनेशन घ्या, एक, आणि दुसरं अननेसरी बाहेर पडू नका. आणि चुकून तुम्हाला काही त्रास झाला तुम्ही शुगरपुडीत जा, बऱ्याच ठिकाणी शुगरपुडी झालेले आहेत, आपली टेस्ट करा, आणि दुसऱ्या ग्रेडमध्ये बसतात तशी आपण ट्रीटमेंट घ्या. धन्यवाद.